फळ्यावर जे उदाहरण लिहिलेलं आहे ते का लिहिलं रे फळ्यावर उदाहरण माहित आहे का? बरोबर आहे. आपण काल काय केलं होतं, पायथागोरसच्या थेरमच्या आधारावर काही उदाहरणं तुम्हाला समजावून सांगितली होती आहे की नाही, आणि त्याच्या आधारे तो सराव संच सोडवायला सांगितला होता. त्यातलं हे उदाहरण दत्तराला जमलं नाही. आता हे ऐश्वर्या उदाहरण आपल्याला सोडून दाखवणार आहे. ऐश्वर्या उदाहरण मोठ्या आवाजात वाच पहिल्यांदा. सोबतच्या आकृतीत मापकोन y बरोबर 90° x y बरोबर 7a y z बरोबर 2a अधिक 2 आणि x z बरोबर 7a अधिक 2 असेल तर a बरोबर किती? आता इथं मापकोन 90 दिलाय, म्हणजे हा त्रिकोण XYZ कुठल्या प्रकारचा झाला? काटकोन त्रिकोण. आणि काटकोन त्रिकोण आहे म्हणल्यानंतर या तीन बाजू त्रिकोणाच्या पायथागोरसच्या त्रिकोणामध्ये आपल्याला बसवायचे आहेत. मग आता तू काल सांगितलेल्या पद्धतीने उदाहरण सोडून दाखव आम्हाला. आता आपल्याला याची किंमत काढायची म्हणजे प्रत्येक पर्याय घालून बघायचं. पहिल्यांदा 5 7 35 त्याची किंमत 35. 5 7 35 अधिक 2 ह्याची अधिक 37 ह्याची अधिक 12. आणि मग हे त्रिकूट होतंय का नाही बघायचं आपल्याला. मग हे त्रिकूट होतं का नाही बघण्यासाठी आपल्याला समसंख्या दिसते खाली आहे की नाही. मग जर समसंख्या असेल आणि उरलेल्या दोन बाजूमध्ये अंतर 2चं असेल तर काय करायचं? होतंय का बघायचं. ह्याच्या निम्मत 6 चा वर्ग 36. आणि 36 त्या राहिलेल्या दोन बाजूच्या मधली संख्या आल्या म्हणजे हे त्रिकूट आहे. बरोबर. म्हणजे ए ची किंमत काय असल्यावर ते त्रिकूट ठरतंय 5. म्हणजे प्रश्नाचं उत्तर काय आलं? 5. चला बसा.